नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बँकिंगवर आधारित 10 महत्त्वपूर्ण अशा बहुपर्यायी प्रश्नांचं चर्चा करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न कॉमर्सचे विद्यार्थी, बँकिंग परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी, अकाउंटिंगच्या परीक्षा व त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे. चला तर मग जास्त उशीर न करता आपण आज या व्हिडिओमध्ये बँकिंग या घटकावर आधारित महत्त्वपूर्ण अशा 10 बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करूयात. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न, भारतातील पहिली बँक कोणती? ऑप्शन पहा. ऑप्शन ए भारतीय स्टेट बँक, ऑप्शन बी बँक ऑफ हिंदुस्तान, ऑप्शन सी पंजाब नॅशनल बँक आणि ऑप्शन डी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रश्न काय विचारला आपल्याला? भारतातील पहिली बँक कोणती आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी बँक ऑफ हिंदुस्तान. ऑप्शन बी बँक ऑफ हिंदुस्तान. भारतातील पहिली बँक ही बँक ऑफ हिंदुस्तान आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बँक ऑफ हिंदुस्तान. त्यानंतर पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 2, बँकेचे मुख्य कार्य कोणते आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचा. बँकेचे मुख्य कार्य कोणते आहे? ऑप्शन ए विमा, ऑप्शन बी ठेवी स्वीकारणे, ऑप्शन सी उत्पादन आणि ऑप्शन डी व्यापार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रश्नाचं बरोबर उत्तर सांगायचं आहे. बँकेचे मुख्य कार्य ठेवी स्वीकारणे. बघा मित्रांनो, ठेवी स्वीकारणे हे प्रत्येक बँकेचं मुख्य कार्य आहे. त्यामुळं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक बी ठेवी स्वीकारणे हे बँकेचे मुख्य कार्य आहे. ठेवी स्वीकारणे आणि त्याचबरोबर लोकांना कर्ज देणे हे बँकेचे मुख्य कार्य आहे. त्यानंतर पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 3, ATMचे पूर्ण रूप काय आहे? म्हणजे ATMचे फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन पहा. ए ऑटोमॅटिक ट्रान्सफर मशीन, ऑप्शन बी ऑटोमेटेड टेलर मशीन, ऑप्शन सी एनी टाईम मनी आणि ऑप्शन डी अकाउंट ट्रान्झॅक्शन मशीन. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑटोमेटेड टेलर मशीन. व्यवस्थित पहा. ATMचे फुल फॉर्म हे ऑटोमेटेड टेलर मशीन असं आहे. आता काही विद्यार्थ्यांना मनात शंका असेल या प्रश्नाचं उत्तर एनी टाईम मनी आहे, तर ते चुकीचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑटोमेटेड टेलर मशीन. बऱ्याच वेळा हा प्रश्न बँकिंग परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 4, NEFT याचे पूर्ण रूप काय आहे? म्हणजे आपल्याला NEFTचं फुल फॉर्म या ठिकाणी सांगायचं आहे. ऑप्शन पहा. ए नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, ऑप्शन बी नॅशनल इझी फंड ट्रान्सफर, ऑप्शन सी नॉमिनल ई फंड ट्रान्सफर आणि ऑप्शन डी नॅशनल ई फायनान्स ट्रान्झॅक्शन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे NEFTचं फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 5, RTGS म्हणजे काय?
RTGSचं फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. RTGSचं फुल फॉर्म आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट, रॅपिड ट्रान्सफर ग्लोबल सिस्टीम, रेग्युलर ट्रान्सफर गव्हर्नमेंट स्कीम आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. हे RTGSचं फुल फॉर्म आहे. तर अशा पद्धतीनं RTGS या प्रश्नाचं योग्य उत्तर रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणून ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 6, डिमांड ड्राफ्ट कोण तयार करतो? डिमांड ड्राफ्ट याला आपण शॉर्टमध्ये DD असं म्हणतो, म्हणजेच डिमांड ड्राफ्ट. ऑप्शन पहा. ऑप्शन ए ग्राहक, बी बँक, सी RBI आणि डी पोस्ट ऑफिस. विद्यार्थी मित्रांनो, डिमांड ड्राफ्ट हे बँक स्वतः तयार करत असते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बँक. डिमांड ड्राफ्ट हे बँका तयार करत असतात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर बँक. त्यानंतर पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 7, MICR याचे पूर्ण रूप काय आहे? आपल्याला MICRचं फुल फॉर्म सांगायचं या ठिकाणी. ऑप्शन पहा. ए मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन, बी मनी आयडेंटिफिकेशन कोड रेफरन्स, सी मॉनिटरी इंटरेस्ट क्रेडिट रेट आणि डी नन ऑफ द अबव. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे MICR याचे पूर्ण रूप, त्याचं फुल फॉर्म आहे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन, म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 8, सहकारी बँकेचे उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन ए नफा कमवणे, ऑप्शन बी सदस्यांची सेवा करणे, ऑप्शन सी गुंतवणूक आणि ऑप्शन डी व्यापार करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, सहकारी बँकेची स्थापना हे सभासदांचे राहणीमान उंचावणे, त्यांना सेवा देणे यासाठी स्थापना केली जाते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सदस्यांची सेवा करणे, सभासदांची सेवा करणे. सहकारी बँकेचं मुख्य उद्दिष्ट हे नफा कमवणे नसून सेवा देणे हा त्याचा मुख्य उद्देश असतो. त्यानंतर पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 9, बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झाले? ऑप्शन पहा. 1988, 1975, 1990 आणि 1969. मित्रांनो, बँकांचे राष्ट्रीयकरण सुरुवातीला पहिल्यांदा 1969 या साली झाले होते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 1969. बँकांचे राष्ट्रीयकरण हे 1969 या साली झाले. सुरुवातीला 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले आणि त्यानंतर पुन्हा 1980 साली परत एकदा 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर आपल्याला या ऑप्शनमध्ये 1969 आहे या ठिकाणी, म्हणून पहिल्यांदा बँकांचे राष्ट्रीयकरण हे 1969 या साली झाले. त्यानंतर पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 10, शेवटचा प्रश्न पाहूयात. चालू खात्यावर व्याज मिळते का? बघा मित्रांनो, वाचत असताना प्रश्न किती सोपा वाटतो आपल्याला, परंतु अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये पाहायला मिळतात आणि त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणी उत्तर त्याचं देता येत नाही किंवा आपण चुकीचं उत्तर देतो, आपण त्या ठिकाणी गोंधळून जातो. त्यामुळे प्रश्न अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून आपण त्याचे उत्तर टिक मार्क करावे. पहा, चालू खात्यावर व्याज मिळते का? ऑप्शन पहा. हो, नाही, काही वेळा किंवा RBI ठरवते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे चालू खात्यावर व्याज मिळते का? तर याचं उत्तर आहे नाही. ऑप्शन क्रमांक बी, चालू खात्यावर व्याजदर दिलं जात नाही, तर व्याज घेण्यासाठी बचत खाते असणं आवश्यक आहे. बचत खात्यावर मात्र आपल्याला व्याज मिळते. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये
बँकिंग या घटकावर आधारित 10 महत्त्वपूर्ण अशा बहुपर्यायी प्रश्नांची चर्चा केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि आपण जर या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे सर्व नोट्स, PDF, जाहिराती, नोकरीच्या माहिती आपल्याला सर्व आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलवर वेळोवेळी अपलोड केले जातात. त्यामुळं आपण त्या ठिकाणी जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही तिथून देखील जॉईन होऊ शकता किंवा टेलिग्राम चॅनलमध्ये सर्च बॉक्समध्ये माय कॉमर्स लॅब असं सर्च करा, तिथूनही तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.